नमस्कार, मी विलास बडे। आपण पोहोचलोय विदर्भातल्या वर्धा जिल्ह्यामध्ये। राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या याच भूमीत आहे हे सेवाग्राम। ज्या सेवाग्राममध्ये तब्बल 7 वर्ष महात्मा गांधी यांचं वास्तव्य राहिलं। गांधी विचारांवरती श्रद्धा असलेल्या अनेकांनी या वर्धा जिल्ह्याला बालेकिल्ला बनवला आणि काँग्रेसचा बालेकिल्ला हा बनला। पण 2014च्या मोदी लाटेमध्ये इथं भाजपचा खासदार निवडून आला। पण नेमकं काय झालं? गेल्या 5 वर्षात खरंच इथला विकास झालाय का? जाणून घेऊयात यूथ कोर्टच्या माध्यमातून। नमस्कार, यूथ कोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। गांधींच्या आणि विनोबा भावेंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वर्ध्यातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज कार्य महाविद्यालयात आपण आलेलो आहोत आणि हे सगळे तरुण या यूथ कोर्टाच्या कामकाजात सहभागी होणार आहेत। या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाजू मांडणारे सगळे तरुण आहेत। आपण त्यांचं स्वागत करूया। आणि या बाजूला तिसरी आघाडी, त्यामुळे मोदी विरुद्ध तिसरी आघाडी असा सगळा सामना जो आहे तो आज यूथ कोर्टात रंगणार आहे। तेव्हा या यूथ कोर्टाच्या कारवाईला सुरुवात करण्यापूर्वी आपण या यूथ कोर्टाचे न्यायाधीश, कवी, साहित्यिक आणि विचारवंत संजय इंगळे सर यांचं आपण स्वागत करूया। तुमच्या बोलण्यातनं कोणतंही जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण होईल असं कोणतंही विधान तुम्ही येऊ देऊ नका। आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्याही व्यक्तीबद्दल कोणताही आकस किंवा द्वेष भावनेतनं तुम्ही त्यांच्याबद्दल बोलू नका। बोलायचं असेल तर जे मुद्दे मांडले जात आहेत, विरोधी बाजू असो किंवा सत्ताधारी बाजू असो, जे मुद्दे मांडले जातात त्या मुद्द्याच्या बाबत मुद्देसूद तुमची मांडणी असली पाहिजे। एवढं फक्त आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे। कोर्टाची कारवाई सुरू करण्यात यावी। वर्धा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण या बालेकिल्ल्यामध्ये 2014 साली मोदी लाटेमध्ये इथं भाजपचा खासदार निवडून आले। पण खरंच मोदींच्या राज्यामध्ये नेमकं काय झालं? विकास झाला? अच्छे दिन आले? विकास तो हुआ है और अच्छे दिन भी आए हैं। 4 साल में ही सभी देश तो बदल नहीं जाएगा पूरा, फिर भी काम तो हुआ है। जो आज तक की राजनीति होती थी, जो बाकी पक्ष आज तक के करते आ रहे हैं, जात और धर्म के नाम पे ही राजनीति करते आ रहे हैं अभी तक के, ये सरकार में वो सब चीज़ें आज तक के नहीं हुई है। और किसी को जात और धर्म की सरकार है। ठीक है, हाँ ठीक है, जाती धर्माचं राजकारण होत नाही असं म्हणतात ते। मोदी सरकार जे आलं ते धर्माच्या नावाने आलं आणि आताही धर्माच्याच नावाने राजकारण करतात। तुम्ही इथं बसलेले जेही मोदींचे भक्त असेल, म्हणजे भक्तच आहेत तुम्ही, त्याच्यासाठी सगळ्यात खाली तुमच्याच पायाखालची जमीन, तुमच्याच नोकऱ्या, ज्या इथल्या SC ST OBCच्या नोकऱ्या आहेत त्याच मोदी सरकारने संपवलेल्या आहेत। उद्या जाऊन तुम्हाला मोदी साहेब नोकऱ्या देणार नाहीत आणि म्हणून असं आहे, अच्छे दिन जे आलेत ते फक्त उद्योगपतींचे आले। सध्याच्या याच्यात खूप साऱ्या जागा निघाल्या आहे आणि त्या पण गव्हर्नमेंट जागा आहे आणि त्या 10वी पासून ते ग्रॅज्युएटपर्यंत जागा निघालेल्या आहे। त्याच्यात व्हॉट्सअप, फेसबुक नाही, हे रियालिटी आहे। तुम्ही आकड्यावर बोलतो, तुम्ही 36,000 जागा निघालेल्या आहे, त्याच्यापेक्षा जास्त पण निघणार आहे आणि त्या भरण्यासाठी पूर्ण यूथला त्या जागा निघाल्या आहे, पूर्ण यूथसाठी त्या जागा निघालेल्या आहे। ठीक आहे, मेगा भरती यांनी केली असा दावा केला जातोय, नोकऱ्या दिल्यात म्हणतात। अजूनपर्यंत एकाही मुलाला रोजगार मिळालेला नाही। सर, मी स्वतः एक व्यावसायिक आहे। आता जसं त्यांनी म्हटलं की मुद्रा लोनला किती त्रास जाते, 50,000च्या वर लोन भेटत नाही, हे वास्तविकता आहे। त्या बँक मॅनेजरचे झेलावं लागते तेव्हा कुठं देते तो, ठीक आहे। आणि रोजगार मिळाला। सर, आमच्या इथं लायब्ररी आहे, इथं पण लायब्ररी आहे, आमच्या पूर्ण एरियामध्ये लायब्ररी। मुलं अभ्यास करू थकले पण नोकऱ्या निघत नाही। आमच्या मित्रांनी आताच म्हटलं की जर इथे मोदी भक्त बसले आहेत, पण तुम्हाला सांगू इच्छितो की इथे मोदी भक्त नाही आहे, पण 60 वर्षाचे गड्डे आतापर्यंत बाकीच्या सरकारने करून ठेवले आहेत। आजपर्यंत देशाला पर्याय नव्हता, आज नरेंद्र मोदींच्या माध्यमातून आम्हाला देशाला पर्याय भेटला आहे, म्हणून आम्ही त्यांचं समर्थन करतो आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज देशाचा विकास ज्या पद्धतीने होतो आहे, आपण नॉर्थ ईस्टमध्ये पाहतो आहे की शेवटच्या गावापर्यंत वीज पोहोचली आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी, देशामध्ये अनेक ठिकाणी रस्ते बनले आहेत आणि या ठिकाणी या सरकारचं काम चाललं आहे।
ठीक आहे, नोकऱ्यांचा जो यांनी प्रश्न केला आहे, हळूहळू आज 4 वर्षामध्ये सरकार पूर्ण ज्या इच्छा असतील त्या पूर्ण करू शकणार नाही आहेत, म्हणून त्यांना आपण आणखी चान्स देऊन. मी एक राज्यसेवेचा विद्यार्थी आहे. 2017मध्ये रोजगाराच्या नावाखाली एक भरती घेण्यात आली 277 मुलांची. ते मुलं पास झाले, इंटरव्ह्यू पण दिला, सगळं काही झालं, पण त्यांना अजूनही जॉईनिंग भेटली नाही. तर मग तेव्हा रोजगार कुठे गेला? आणि रोजगाराचा हा एक मुद्दा आहे. आणि ते मुलं काही छोटे मोठे नाही, कोणी नायब तहसीलदार आहेत, त्यांची अजूनही भरती झाली नाही. ऑगस्टपासून त्यांना ट्रेनिंग देण्यात येत होतं. त्यासाठी त्यांचा 40 ते 50 किंवा 30,000 पगार असेल, तर त्यांच्या पगाराचं नुकसान झालं. काही मुलांचं त्या पोस्टच्या भरोश्यावर लग्न जुळलं, काहींनी त्यासाठी लोन घेतले, पण आता त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आली. भैया मोदी सरकार हर स्तर पे सफल है और आज तक के 65 से 70 वर्ष के इतिहास में ऐसा प्रधानमंत्री मिला है, चाहे वो शिक्षा के क्षेत्र में हो, रोजगार के क्षेत्र में हो, स्वास्थ्य के क्षेत्र में हो, हर क्षेत्र में काम करने का काम किया है. और ये जो लोग आंकड़े बता रहे हैं, वो लोग आंकड़े कहाँ से निकाल रहे हैं, वो आंकड़े पर बात किया जाए तो आंकड़े कहाँ से ला रहे हैं आप? आंकड़े चाहे अर्थ का देखिए, मेक इन इंडिया की परियोजना देखिए, कितनी सारी इंडस्ट्री यहाँ पे आई, चाहे मोदी सरकार की विदेश नीति देखा जाए. वर्धा में कितनी आई? वर्धा के देखिए आंकड़े निकालिए, वर्धा में इंडस्ट्री है, वर्धा का आंकड़े देखिए. आता भाऊ शिक्षणाच्या बद्दल बोलले, पण शिक्षणाच्या बारामध्ये आजही नगरपालिकेमध्ये विद्यार्थी ते शिक्षण मिळून राहिलं. कारण की शिक्षणाचा हा मुद्दा पुष्कळ मोठा आहे. कारण की जे गरिबाच्या मुलाला CBSE नाही मिळत, तो कलेक्टर कसा होणार? जे मोठे लोक आहे, त्यांचाच मुलगा हा कलेक्टर इंजिनियर बनू शकते. जो नगरपालिकेचा विद्यार्थी म्हणजे जो नगरपालिकेमध्ये शिकते, तिथं शिक्षण काही व्यवस्थित आहे नाही. ज्यावेळेस राष्ट्रीय काँग्रेस पक्ष होता त्यावेळेस 2.5% पैसा ह्या शिक्षणावर खर्च करण्यात आला. ज्यावेळेस भाजप सरकार आलं फक्त 2.5% पैसा खर्च करण्यात आला शिक्षणावर. पण असं का? शेतकऱ्याबद्दल ते दादा बोलले, मला शेतकऱ्याबद्दल असं बोलायचं आहे की शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये वेतन कुठे आलं हो? तुम्ही सांगा ना, कुंभमेळ्यामध्ये नग्न असलेले बाबांना तुम्ही 2,000 कोटी तुम्ही मानता, आणि इथं शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये 550 रुपये येत नाही. मग कसा काय विकास करणार आहे? दादांनी म्हटलं आहे की शिक्षणासाठी रोजगार पैसे म्हणजे शिक्षणासाठी शिक्षण बरोबर नाही. मोदी सरकारने कामगार योजनामधून जे गरीब आहे, ज्यांच्या घरी म्हणजे नोकरी नाही, गव्हर्नमेंट नोकरी नाही, तशा विद्यार्थ्यांना जे 60 अबव मार्क घेत आहे त्यांना स्कॉलरशिप म्हणून 50,000 रुपये दिला जात आहे. तो इंजिनियरसाठी 50,000 रुपये, त्याच्यानंतर तो मेडिकलला असेल तर 1,00,000 रुपये, त्याच्यानंतर तो BSc किंवा त्याच्या खालच्या ग्रॅज्युएशनला असेल तर त्याला 30,000 रुपये, असा मोदींच्या कामगार योजना निघालेला आहे आणि त्याचा लाभ हे वाले गरीब वर्ग घेत आहे. सर, आपण जर म्हटलं की MP लोक इथले काही कामं करत नाही, गेल्या 5 वर्षापासून आधी जेव्हा काँग्रेसची सरकार होती तेव्हा इथले डांबराचे रस्ते होते आणि अख्खो 1 फुटाचे गड्डे होते ना, काही ॲक्सिडेंट झाले. जेव्हा 5 सरकारची BJPची सरकार आली, आज बघून घ्या तुम्ही, वर्धामध्ये पूर्ण महाराष्ट्रात, विदर्भ, नागपूर, यवतमाळमध्ये पूर्ण सिमेंटचे रस्ते बनले. हा विकास कुठे गेला बघा तुम्ही. जे रोड सर, नागपूर वर्धा रोड सर चांगलाच होता, याला काही करायची गरज नव्हती. आणि सर आर्वी तालुक्यामध्ये हिवरा तांडा म्हणून गाव आहे सर, तिथे साधी 2 व्हीलर सुद्धा जात नाही. जिथे रस्त्याची गरज नाही सर, तिथे रस्ते नाही आहे. आणि जिथे व्यवस्थित आहे सर तिथे. आणि नागपूरमध्ये सर मेट्रोची काहीच गरज नाही. चांगले उड्डाण पूल होते सर, नागपूरमध्ये स्ट्रॉंग रोड होते, ते पाडले गेले सर. आणि जिथे रोड नाही सर, तिथे रोड बांधत नाही है. मोदी विरोधक पूरे अंधे हो चुके हैं. जाके बैंक में देख लो मुद्रा लोन किसको मिला और किसको नहीं, जाके देख लो पहले. पूरा अंधे रस्ते के बारे में पूछ रहे हैं. एक मिनट, मोदी विरोधक अभी अंधे हो चुके हैं. रस्ते भी जाके देख लो को कहाँ बंदे हैं और कहाँ नहीं बंदे हुए. मला शिक्षणाबद्दल बोलायचं आहे. आमच्या शिष्यवृत्त्या सुद्धा सरकारने कमी केलेल्या आहे आणि शाळांचं खाजगीकरण करून ते प्रायव्हेटायझेशन केलेलं आहे. आणि जे गरीब लोक आहेत त्यांना फक्त पैशाची लालूच देऊन, फक्त आश्वासन देऊन करतात. गरीब विद्यार्थ्यांना फक्त मोदी सरकार असे म्हणजे गरीब विद्यार्थ्यांना फक्त कामगारच बनवून ठेवायचं आहे आणि जे श्रीमंत वर्गातले लोक आहेत त्यांना मोठमोठ्या पोस्टवर पोहोचवायचं आहे. आता सध्या आपण पाहतोय महाराष्ट्र सरकारने सुद्धा कर्जमाफी केली आहे, पण बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे ती कर्जमाफी फिजूल आहे. ठीक आहे, ती फिजूल आहे. परंतु आणखी जर आपण त्यांना वेळ दिला शेतकऱ्यांसाठी, आणखी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या पूर्ण पिकांचे त्यांनी भाव वाढवले आहेत मोदी सरकारने, त्याकरता आपण त्याकडे लक्ष आपलं आहे का? ठीक आहे. माझ्याजवळ कर्जमाफीची यादी आहे. 1 वर्ष पूर्ण झाले, अजूनही कर्जमाफ झालेलं नाही. उरला प्रश्न भावाचा. भाव पहिले 10,000 रुपये होता सर. मी स्वतः एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. 10,000 रुपये क्विंटल तुरीला भाव होता, आज 5,500 रुपये भाव केलेला आहे सर. 5,500 रुपये भाव केलेला आहे. पहिले काँग्रेसच्या सरकारात 10,000 रुपये भाव होता. कर्जमाफी अजूनही झाली नाही, 5वीं कर्जमाफी है. मोदी सरकार ने बहुत से काम किए. इसका एक उदाहरण जनधन योजना है, जिसके जरिए 31.33 करोड़ लोगों को फायदा हुआ है. तो आप जाके अप्लाई कीजिए. जिनको हुआ है वो आंकड़ा है 31.
1.33 करोड़ लोगों को इसका फायदा हुआ है। अगर मोदी सरकार कुछ करती नहीं, ये रास्ते नहीं बनवाते, तो कांग्रेस वाले ये भी कह सकते थे मोदी सरकार ने क्या किया। जो किया उसकी तरफ इनका ध्यान नहीं जा रहा है, जो नहीं किया उसकी तरफ ज़्यादा फोकस कर रहे हैं। जो किया है उस पर फोकस करें। ऐसी बहुत सी बातें हैं जो कांग्रेस ने भी नहीं की है, तो उसकी तरफ इनकी नजर क्यों नाही जा रही आहे? ठीक आहे, रोड बरोबर आहे, पण जेव्हा रोडची कंप्लीट केली आम्ही तेव्हा रोडचा मेन जो नितीन गडकरीकडे जे रस्ते आहेत त्याने डायरेक्ट म्हटलं आहे ज्या रोडचे खड्डे बनलेले आहे ते खड्डे आहे, त्या खड्ड्याचे 200 करोड रुपये पेनल्टी ऑलरेडी दिलीप बिडकॉम यांनी पहिले भरून दिलेले आहे म्हणे. मग जो भ्रष्टाचार झाला रोडाच्या याच्यात तुम्ही आता पण चेक करू शकता. जो रोड बनलेला आहे तो आत्ताच फुटलेला आहे. तुम्ही चेक करू शकता. आता कुंभमेळ्यामध्ये 4,000 कोटी रुपये दिला आणि बाबाजीला 2,000 रुपये, मग शेतकऱ्याला 500 रुपये. मग तर बाबाजी होणं पुरवठते म्हणजे माझं मत आहे. मग माझं पर्सनल मत आहे की मी बाबाजी बनतो आता, कारण का कंडिशनच ते आहे. शेतकऱ्याला जर 500 रुपये, जो व्यक्ती या देशाला जगवते, जो व्यक्ती या देशाला जगवत आहे, अरे त्याचं तर तुम्ही काही करा राजे हो. अरे 500 रुपये का चाललंय, त्याच्या मालानं तुम्ही जगता. आणि मंगाची आपण बघतोय हा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाचा सवाल आहे सरकारला. राहुल गांधी का नको? राहुल गांधी समर्थक जसं तुम्ही इथं शो सुरू केला तर एकही दिसला नाही. याचं कारण सर्वात मोठा हे आहे का यांची जो जवानी आहे हे विदेशात गेले आहे. ठीक आहे, तर हे आमच्या देशाचा काही भला करू शकत नाही असं आजच्या युथला इथं वाटते. जवान आपले देशाचे शहीद झाले, अजून हे सांगते आता पाणी बंद करताव आम्ही इथे, हे बंद करताव. जेव्हा हे पाकिस्तानमध्ये गेले अजून बिर्याणी खाऊन पाणी पेलं तेव्हाच यांना जर लात मारून हकललं असतं तर आज हे दिवस पाहिले भेटली नाही असते. हे पाकिस्तानातून यांनी साखर आयात केली. सर ऐसा नहीं है कि मोदी पाकिस्तान गए थे तो बिरयानी खाने और पानी पीने ही गए थे. वो गए थे वहाँ दोनों देशों के बीच की शांति बनाए रखने, शांति बनाने ही गए थे. वहाँ उनको उकसाने गए थे और कुछ करने गए थे, ना ही बिरयानी खाने गए थे, ना ही उन्होंने बोला था आओ हमारे इधर बिरयानी खाने आओ. ऐसा नहीं हुआ था. पानी भी पिए. पानी कोई देश का नहीं होता, पानी प्रकृति का है. लेकिन उसके बाद जब सिद्धू जी पाकिस्तान गए तो उनका जो जमकर विरोध किया जा रहा है इंडिया के अंदर में, और जो है उनको कपिल शर्मा शो से भी जो निकाला गया है. इसके बाद मुझे एक बात जो कही नहीं है, जब भी कोई हमला होता है, मैं पुलवामा हमले की बहुत जो है कठोर निंदा करता हूँ, लेकिन जब भी कोई हमला होता है तो सबसे पहले पाकिस्तान को जिम्मेदार ठहराया जाता है. अगर वो होता भी होगा जिम्मेदार पाकिस्तान हमले के लिए, लेकिन हम देखते हैं कि उसके ज़रिए जो यहाँ के भारत के मुसलमानों को और जो इस्लाम को बदनाम किया जाता है. लेकिन जो घर के अंदर जो गद्दार बैठे हैं, एक मिनट, लेकिन जो घर के अंदर गद्दार बैठे हैं, कुलकर्णी जैसे लोग जिनके घरों से बॉम्बे के अंदर में ट्रक भर भर के सर जो है RDX निकाला जाता है, उनके ऊपर क्या होता है? सर मेरा सवाल ये है कि जैसे ये बीजेपी सरकार बोल रही है कि लड़कियां सुरक्षित है. मेरा सवाल ये है कि अगर लड़कियां सुरक्षित है तो 8 साल की आसिफा पे इतना बड़ा अत्याचार होता था नाही. सर हे लोक फक्त जे निगेटिव्ह गोष्टी आहे त्यावरच बोलत आहे. आतापर्यंत कोणी स्वच्छता अभियानावर बोलले नाही आहे, GSTवर बोलले नाही, मेक इन इंडियावर नाही बोलले, कौशल्य योजनावर बोलले नाही. जे घरामध्ये उज्ज्वला योजना आहे, जे गरिबाच्या घरी सिलेंडर पेटलं आहे, सिलेंडर गॅस जळली आहे, याबद्दल कोणीच बोललं नाही. जे निगेटिव्ह गोष्टी आहेत त्याकडे जास्त फोकस करत आहे आणि मोदीला बदनाम करत आहे. फक्त तीच गोष्ट नाही, पण सगळ्या गावांमध्ये सुद्धा इलेक्ट्रिसिटी पोहोचलेली आहे. या जागी 11,000 गावांमध्ये इलेक्ट्रिसिटी पोहोचलेली आहे आणि बाकी अदर 8,000 गाव जे आहेत त्यांना सुद्धा इलेक्ट्रिसिटी पोहोचण्याचा जो कार्य करत आहे ते काही लोक बघत नाही आहे. जे आतापर्यंत जे विकास होत आहे हळूहळू होत आहे, बट होत आहे. सर अभी कुछ देर पहले इन्होंने कहा था कि मोदी सरकार ने पुतले बनाने के अलावा कुछ काम नहीं किया. ठीक है, सरदार वल्लभ भाई का जो पुतला बना है वो देश के बहुत बड़े व्यक्तित्व थे. उनको उस लेवल पे लाने के लिए उनका व्यक्तित्व क्या था उनका भी बनेगा. पुतळे उभे राहावेत, पण कुणाचे कधी दिलेलं जे कमिटमेंट होतं शिवाजी महाराजांचं, महाराष्ट्राचं आराध्य दैव शिवाजी महाराज, शिवाजी महाराजांचा पुतळा मोदी सरकारमध्ये का बनलेला नाही हाही अगोदर त्यांनी सांगावं. आणि मग राहिला पटेल साहेबांच्या पुतळ्याचा विषय, तर इंग्लंडकडून घेतलेलं कर्ज आहे. इंग्लंडने यांना तिथे शिव्या दिल्यात. सगळे इंग्लंडचा मीडिया तुम्ही चेक करा, वाचता येत नसेल परत आमच्याकडनं लिंक घेऊन घ्या. आम्ही सांगतो तिथल्या लोकांनी सांगितलं आम्ही पैसे तुम्हाला डेव्हलपमेंटसाठी दिले आणि तुम्ही पुतळ्यात बांधले. मोदी सरकार आणि राहुल गांधी या दोघांनी आमच्या देशाचं वाटोळं करून ठेवलं आहे. कारण या देशामध्ये हॉस्पिटल आहेत, पेशंट आहेत, पण त्या पेशंट लोकांसाठी बेड नाही, इंजेक्शन नाही, दवाई नाही आहे. आज माझा पेशंट
त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या पेशंटला गोळी नाही भेटत, इंजेक्शन नाही भेटत, काहीच नाही भेटत. आरोग्याचं एवढं मोठं वाटोळ झालं आहे, सर्वात मोठं वाटोळ. आणि सर्वात जास्त BJP सरकारचे मोठे मोठे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत. त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये स्वतः गेलो आहे आणि स्वतः ट्रीटमेंट पण घेतली आहे. असं नाही, मी बघितलं आहे तिथली सगळी व्यवस्था व्यवस्थित व्यवस्था आहे. काही असं तर नाही म्हणता येईल की नाही बा खराब आहे व्यवस्था. सर्वप्रथम आरक्षणावर आहे. आरक्षणामध्ये सर्वप्रथम 3 आरक्षणामध्ये सर्व OBC येतात, SC येतात, NT येतात. सगळ्यांना समान का आरक्षण मिळत नाही हे सर्वप्रथम आहे ना. सगळ्यांना ज्यांचे घरं खूप मोठे झाले, आज ज्यांचं आरक्षणाची आवश्यकता नाही त्यांना पण आरक्षण मिळत आहे. आज 10% तुम्ही आरक्षण देऊन राहिले, नोकऱ्या नाही आमच्याकडे. जात संपवा, आरक्षण संपेल. आणि तुम्ही जेव्हा जात सोडून द्याल तेव्हा आरक्षण आम्ही स्वतः सोडून देऊ, एवढंच बोलतो. सर एब्सोल्युटली राइट, मैं इनके साथ में हूँ. जात छोड़ेंगे जब भी हम आरक्षण छोड़ेंगे. 5000 वर्षापासून SC ST OBC समाज हा गुलामगिरीत होता, तेव्हा फक्त 70 वर्षापासून आरक्षण भेटून राहिलं. पण 5000 वर्षापासून जेव्हा ह्या समाजावर उत्पीडन झालं तेव्हा कुठं गेला होता हा समाज? ठीक आहे, आता फक्त 70 वर्ष झाले आम्ही आरक्षणाचा लाभ घेत आहोत, तो आम्हाला पूर्णपणे मिळालेला नाही. आरक्षणाच्या बाबतीत जर म्हटलं गरिबी का फक्त जात पाहून येते का? जातीच्या नावावर आरक्षण न देता आर्थिकदृष्ट्या जर आरक्षण दिलं तर सगळ्यात बेस्ट राहील. गरिबी सगळ्याच जातीमध्ये आहे, ब्राह्मणातही गरीब आहे आणि SC OBC मध्येही गरीब आहे. मला वाटतं सध्या अजून आरक्षणाची गरज या देशामध्ये आहे, परंतु ते जातीचे आधार नको, ते आर्थिक आधार दिलं पाहिजे. ज्याची सुरुवात आता मोदी सरकारने केली आहे ते सर्वांना आर्थिक आधार देण्यात यावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि दुसरी गोष्ट की जे आता अॅट्रॉसिटीचा जो कानून आहे तो सुप्रीम कोर्टाने बंद केला होता, तर तो त्याला परत अध्यादेश आणून या सरकारने लागू केला. भारतीय जनता पार्टी सरकार असेल किंवा मोदी सरकार असेल यांनी लागू केला. यावर आपलं काय मत आहे? मोदी सरकार म्हणतात की सिमेंटचे रोड चांगले पक्के बांधले, पण मला हा विचारायचा आहे की ह्या रोडवर चालणारे आमचे शेतकरी मायबाप नाहीये, खासदार घेऊन कोणी जात नाही, तिथे BMW कारवालेच जातात. म्हणून हे सरकार जे करत आहे ते आमच्या तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत अजूनही स्कीम पोहोचलेली नाहीये. माझा सगळ्यांना एक प्रश्न आहे, यांना नरेंद्र मोदी नाही पाहिजे, राहुल गांधी नाही पाहिजे, मग यांना पाहिजे तरी कोण पक्षामध्ये? अपक्षामध्ये आतापर्यंत एकजूट झाली नाही. महागठबंधनचा मुद्दा चालू आहे, एकत्र कोणी पण नाही झाल्या. आम्हाला कसा उमेदवार पाहिजे एका साध्या आणि सरळ भाषेत सांगतो, समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवणारा उमेदवार आम्हाला पाहिजे. हा असा उमेदवार आम्हाला पाहिजे. कोणीही असो आम्हाला कोणीही असो, लोक देशाचा पंतप्रधान कोण व्हावा असा कुठलाही उमेदवार जो देशाच्या हितासाठी आपलं सर्व काही समर्पित करू शकतो, असा उमेदवार आम्हाला पाहिजे. सरकार आली होती भ्रष्टाचारच्या मुद्द्यावर, तर आम्ही वर्धेत झालेले भ्रष्टाचार मी इथं उघड करत आहो काही. जसं वर्धेचे जो आमदार आहे पंकज भोयर, शिष्यवृत्ती घोटाळ्याचे सूत्रधार आहे, त्यांचं नाव चालून राहिलं. आता शिष्यवृत्तीच्या प्रकरणामध्ये त्यांचं नाव वरता आलं होतं. अजून प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत आहे त्यांची शिष्यवृत्ती जमा नाही होऊन राहिली. स्कॉलरशिपचा जो विषय आहे आणि जे हॉस्टेलचा विषय आहे, आता आम्ही नागपूरलाच पूर्ण विदर्भ प्रांत लेवलवर आम्ही एक आंदोलन केलं. SC STचे हॉस्टेल आणि विद्यार्थ्यांना स्पेशल हॉस्टेल देण्यात यावे सरकारतर्फे याची मागणी करण्यात आली होती. आणि दुसरी गोष्ट जी आता दादांनी सांगितलं आहे की कॉलेजेस काहीमध्ये जे काय स्कॉलरशिप घोटाळा प्रकरण झालं आहे आणि वर्ध्यामध्ये खर्च आहे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामध्ये कुणाचंही कॉलेज असो, जे सिलेंडर मोदी सरकारने दिले आहे त्या सिलेंडरमधून ते जास्तीत जास्त पैसे आमच्याकडून घेत आहेत. कारण सिलेंडरचे आज भाव 1000 1300 असे चालले, तर खरंच गोरगरिबांना ह्या सिलेंडरचा आम्हाला लाभ झाला आहे का? मला हा प्रश्न. या सगळ्या तरुणांनी अत्यंत रोखठोक निर्भीडपणे आपली भूमिका मांडलेली आहे. आजच्या या युथ कोर्टाचा सार नेमका काय जाणून घेऊयात न्यायाधीशांकडून. युथ कोर्टमध्ये दोन्ही बाजूने अत्यंत ताकदीचे मुद्दे मांडण्यात आले आणि दोन्ही गटांनी एक भूमिका प्रामाणिकपणे निभवण्याची पुरेपूर निभवण्याचा प्रयत्न केलेला एकूणच दिसून आला आहे. तर आता नव्या पिढीनं हे स्वीकारलं पाहिजे की जो या देशाच्या हिताची गोष्ट करेल, ज्याची सामाजिक प्रतिमा चांगली आहे, जसं सामाजिक चारित्र्य चांगलं आहे आणि जो खऱ्या अर्थानं धडपडणार आहे, ही जर भूमिका ठेवून नव्या पिढीनं जर आपल्या मताचा वापर केला तर नंतरचा काळ मात्र जो देशाचं हित बाळगणार असेल त्याच्याच पुढे जाईल. कोर्टाची कारवाई आपण आता इथेच थांबवू.